या महिन्यात. तर या बघा महिन्यातच निघते आता आणि मग त्याला झाडं लावते त्याचे. जुलै महिन्यात समजा हां. ना. जुलै महिन्यात नाही काही भाजी विकायला म्हणजे अवेलेबल. तर नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ पडला नाही आहे. तर कसं आहे तर बाळाला सांभाळून व्हिडिओ काढत असते मी. तर नाही का आज नाही का नवीन पद्धतीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे. तर आईने नाही का आई शेतामध्ये गेल्या होत्या तर एक वेगळ्या पद्धतीची भाजी आणली. तर ती तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर कुठली भाजी आहे का आहे तर मी तर आजपर्यंत खाल्लेली नाही आहे, पण नाही का आईने बरेच वेळा खाल्लेले. तर आईने का आज करून दाखवणार आहेत भाजी. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. नमस्कार. तर बघा आज नाही का भाजी करून दाखवणार आहे. तर कुठली भाजी बनवणार आहे तुम्ही? सुसरमुळे हां, सुसुरमुडा म्हणतात त्याला. बांधावून आणले. हां, तर आपल्याला बनवायची याची भाजी. हो. तर बघा ही किती. पण हे एवढाच हप्ता राहते, मग मोठे झाडं होतात त्याचे. हो का? तर बघा एकच हप्ता राहते ही भाजी. आणि हे मुळा बघा किती छान आहेत. मुळाची भाजी होते मग त्याचे झाडं होतात मोठे. आणि याचे फायदे तुम्हाला खूप सारे आहेत. तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा. या भाजीला खूप हे गुणकारी भाजी आहे. आणि रानभाजी म्हटलं जातं. ते रानात पेरली जातात. नाही, पेरली नाही जात. नाही, नाही निसर्ग. बांधावर निघते. हां, तर त्याला म्हणतात निसर्ग भाजी आहे ही. को माहीत नाही. तर बघा जुन्या पद्धतीने म्हणजे आईला माहिती आहे कुठल्या हां, ताई नेहमी प्रकारचे खात असतात. तर याचे फायदे पण खूप आहे. तरी भाजी एवढी पौष्टिक आहे तर आपण करू शकतो. तर आता आपण कढई वगैरे ठेवलेली आहे इकडं. तर आई बनवून दाखवणार आहे तुम्हाला भाजी. तर हो, तर बघा कशा प्रकारे मोडत आहेत आई. याचे तुकडेच करायचे नाही. तर बघा आपण नाही का शेंगाची भाजी कशी करतो तर तशाच प्रकारे याला मोडून घ्यायचं व्यवस्थित. बघा याला काटे काटे आलेले आहेत पूर्ण. आणि एक हप्ताच राहतेले फुलं राहते नाही, एक हप्ता राहते मग ती त्याला मोठे मोठे झाडं होतात त्याचे. हां, झाडं होतात म्हणतात. आणि त्याला काय फुलं वगैरे लागते का? मोठे झाले मग हां, त्याला फळं येतात. फळ आहे ना. फळं कोणत्या कलरचे असतात? लाल होतात मग. लाल कलरचे. तर बघा यूट्यूबला तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आजकाल सर्व आहे अवेलेबल. बाळतपणामध्ये नाही का ही भाजी नाही का ही खाल्ल्या जातात आहे नाही बाळत. हो, तर स्तनपानासाठी खूप छान भाजी आहे ही. वेगवेगळ्या पद्धतीची. आणि हे मुळ्या पण आणतात लोक. मूळ आहे ना. मूळ आणून काय करतात मग? ते बाहेर देतात ना लेकराला. हो का, म्हणजे ते वाळू घालून त्याचं पीठ ते दुधामध्ये घेतात ना. चूर्ण करते. त्याचं चूर्ण बनवतात. तर बघा आई सांगत आहेत काय काय बनवतात त्याचं. तर ते वाळू घालून नाही का त्याचं चूर्ण बनवून आपण नाही का दुधासोबत 1 चम्मच तरी घेऊ शकतो कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये. तर असं फायदे आहे, खूप सारे फायदे आहे. आणि याच्यापासून नाही का व्हिटॅमिन वेगवेगळ्या प्रकारचं व्हिटॅमिन मिळतात यापासून. आणि फायद्यासाठी आहे खूप. तर यांना नाही का थकवा वगैरे येत नाही या भाजीना. नक्की तुम्ही भाजी करून बघा. आणि याच्यात अवेलेबल नाही विकायला वगैरे. नाही विकायला नाही आणत. नाही. तर बघा विकायला काही येत नाही भाजी. विकायला नाही ते. तर हे आहे का आठवड्यातून 8च दिवस एवढा सप्ताह येते हे. याच महिन्यात नाही. हो, या महिन्यात. तर बघा निघते आता आणि मग त्याला झाडं लावते त्याचे. जुलै महिन्यात समजा ना. जुलै महिन्यात नाही काही भाजी विकायला म्हणजे अवेलेबलच नाही आहे. नाही ज्याला माहीत आहे ते आणतात. हो, भाजी करायला घरी. तर गेली का. हां. तर आई शेतामध्ये गेलत्या तर आईने आणली भाजी. फवारे पेरणीच भाजी होती ना. फवारे काही मारत नाही. पेरणी फवारे मारत नाही. आता यंदा रोई हरण नाही खातात हे. हरणी खातात काही. हरण रोई खातात हे. हो का. ही भाजी ना रोई हरण नव्हते आपल्याकडे यंदा म्हणून राहिले कोम. तर आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे. तेल घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि तिखट वगैरे सर्व घेतलेलं आहे, हळद मीठ. तर ही भाजी मी काही केलेली नाही आहे म्हणून म्हटलं मी आईला की आई तुम्ही मला एक वेळ तुम्ही भाजी तरी करून दाखवा ही भाजी.
आणि नंतर मी शिकणार ती भाजी. आईकडून मी शिकणार आहे आज रेसिपी. बघा माझ्या नावानं चॅनल चालू केलेलं आहे, रेसिपी चॅनल, आणि आईपासून मी आज भाजी शिकणार. धुवून घ्यायचं चांगल्या पाण्यानं. हो, शिजवून घे. पहिले उकळून घ्यायचे काही ते. हो पहिले उकळून घ्यायचं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. कारण हे कसं आहे, नवीन भाजी आहे काहीतरी, अशाच भाज्या तुम्हाला पाहायला मिळतील. हे बरेच जणांना खाल्लेली पण आहे भाजी, कारण जे विदर्भामध्ये असतात ना त्यांना सर्व माहिती असते. तर बघा, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला ना, आणि फ्राय करून म्हणजे उकळून घ्यायचं. उकळायला टाकले होते फ्राय करायला, ते उकळून झालेलं आहे तयार. बघा त्याचं पाणी नाही का कसं तपकिरी कलरचं आलेलं आहे आणि पूर्ण झालेलं आहे ते. तर बघा, पूर्ण काढून घ्यायचे आहे प्लेटमध्ये. आणि इकडे तोपर्यंत शेंगदाणे आणि लसूण काढून घेतलेलं आहे पेस्ट. तर आता फक्त आपल्याला भाजीच करायची. तर बघा, त्याचं हे असते पूर्ण टोमॅटो हे ते साहित्य वगैरे सर्व घ्यायचं. कोणी डाळीमध्ये करते नाही भाजी, मुगाच्या डाळीत करते, कोणी हरभरा डाळीत करते. हां, तर आम्ही नाही आज शेंगदाणे लावूनच करणार आहे. तर भाजी कशी करतात काय, तर ही आयुर्वेदिक भाजी आहे. खूप जणं खातात ही भाजी, पण हे कसं आहे, विदर्भातल्या लोकांना जास्त माहिती असतं. तर आणखी कशाची भाजी खातात आहे आयुर्वेदिक म्हणून? फांदीची खातात, हां, फांदीची, याची खातात, झेटुलीचे फुलं म्हणतात. झटुरीची फुलं आहे ना, आणि अजून ती गोंदांची भाजी असते ना. गोंदाचं फुलं. हां, गुंदांचा फुलवर, जे आईने खाल्लेलं आहे त्या भाज्या पूर्ण आईला खूप माहिती असते. आयुर्वेदिक भाज्या असतात आणि खायलाच पाहिजे. आता तेल टाकून घ्यायचं भाजीमध्ये, आणि नंतर कांदा टाकून घ्यायचा. तर या भाजीचे महत्त्व खूप आहे, आणि कसं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कोणी बनवतं. तर नाही का, खूप तुम्ही पण बनवा, पण शक्य तरी भाजी नाही का विकायला येत नाही. ही भाजी मिळतं फक्त रानातच, आणि याचे कोंब असतात आहे नाही, कोवडे. एवढा सत्तर आहे ते. हो, मग ते जवळ होतात. जळ होतात. खांदे येतात ना, ते हो. खांद्याला काटे राहतात. मग ते खात नाही कोणी आहे ना भाजी. त्याला साल येते चांगली. हो. कवळे आहे, कोंब कवळे आहे. हो, त्याला साल येते. आणखी ती भाजी मागच्या वर्षी खाल्ली होती नाही आपण, ते टेकोडीची भाजी. तर ती राहते श्रावण महिन्यात, आणि ही भाजी नाही का फक्त जुलै महिन्यात राहते. तर असं या भाजीचं महत्त्व. ते पोळ्याचे पोळे येतात. हां, पोहळे, टेकोडे म्हणतात त्याला, आणि शुद्ध भाषेत त्याला मशरूम म्हणतात. तर असं आहे. आता याच्यामध्ये जिरं वगैरे टाकून घ्यायचं. हे आणि आता लसूण जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकून घेतली. तर याला असं चांगलं होऊ द्यायचं. आता चटणी टाकायची, नंतर टाकायचं टोमॅटो. तर बघा, असं होऊ द्यायची भाजीला पूर्ण एकसारखं. बघा किती छान होते भाजी पण. ही भाजी कडसड लागते काय तुम्ही? थोडी लागते. तर बघा, ही भाजी नाही का थोडी कडसड लागते भाजी खायला, पण खाण्यासाठी चव कशी आहे याची भाजी? चांगले आहे. चवीला चांगली. म्हणजे कोणत्या भाजीसारखी लागते? शेवग्याच्या शेंगासारखी. हो का? तर बघा, शेवग्याच्या शेंगा तर भरपूर जणांना खाल्लेले आहेत, म्हणजे सर्वांनाच खाल्लेले आहे. तर तशाच प्रकारे याची टेस्ट आहे शेवग्याच्या शेंगाची. शेंगासारखीच चव आहे याला पण ही थोडीशी कडसर लागते. तर आता तुम्ही कमेंट करसान की राधिका नुसतं तूच बोलते, कायला बोलू देत जा. तर आम्ही दोघीजणी मिळूनच त्याचं नाही का पहिले आम्ही गुगलवर माहिती घेतली काय, आणि तशा प्रकारे आम्ही हे केलेलं आहे. टाकूच आहे का? हो. तर आता शेंगा टाकून घेतलेल्या आहेत पूर्ण. बघा, उकळल्यानंतर किती छान झालेले आहेत ते तयार. शेंगासारखीच होते ना. हो, गवारा शेंगासारखी.
तर याच्यामध्ये तुम्ही जे ॲड करसान ते करू शकता वेगवेगळ्या प्रकारे. मुगाची डाळ टाकूनही करू शकता आणि हरभऱ्याची डाळही टाकून करू शकता. पण ही कशी लवकरात लवकर कशी बनन भाजी वेळेवर, तर ही कसं डाळीचं भिजू घालावं लागते, हे करावं लागते. तर शेंगदाणे लावून एकदम चविष्ट भाजी होतं. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. तर ही झालेली आहे आपली तयार भाजी. अशा प्रकारे झालेली भाजी तयार करून. आणि नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत जा, कारण तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळणार नाही भाजी कशी केली काय. तर अशीच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बघा भाजी तयार झालेली आहे पूर्ण, कारण आपण एक उकळून घेतली होती अगोदर, तर ते लगेच झालेली आहे भाजी तयार. छान केली आहे भाजी तुम्ही पण. छान झाले का? हो. तर आता टेस्ट वगैरे घेणार आहे मी, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज सुसुरमुळ्याची भाजी केलेली आहे तयार. याला दुसरं नाव पण नाही काय, कोवडे कोंब म्हणतात. तर बघा अशी भाजी आहे तयार केलेली. तर मी टेस्ट करून बघते. आज आईने खूप छान बनवली. मला त्याच्यावरूनच समजत आहे की खूप छान होणार आहे भाजी आज. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.